आता आपण पाहणार आहोत नामाचा प्रकार. तर पुरुषवाचक सर्वनाम आपण पाहिलं होतं की नामाचा उच्चार वारंवार टाळण्यासाठी आपण त्याच्या नामाऐवजी आपण काय वापरतो? मी, आम्ही, तू, तुम्ही, म्हणजे नामाच्या बद्दल आपण सर्वनाम वापरतो. ठीक आहे. तर आपण ते उदाहरणासहित पाहूया. तर आता इथे काय दिलेलं आहे? सर्वनाम म्हणजेच काय? तर बोलणारा, बोलणारा, ऐकणारा किंवा ज्याच्याबद्दल आपण बोलतोय म्हणजे तिसरा पर्सन. तर नामाऐवजी येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. याचे मुख्य 3 उपप्रकार आहेत. पुन्हा एकदा सांगते, बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याबद्दल बोलले जाते त्या व्यक्तींच्या नामाऐवजी सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. पुरुषवाचक सर्वनाममध्ये 3 उपप्रकार आहेत. ते कोणते? तर प्रथम पुरुषार्थक, द्वितीय पुरुषार्थक, तृतीय पुरुषार्थक. प्रथम पुरुषार्थक मध्ये काय येतं की बोलणारा, द्वितीय पुरुषार्थक मध्ये काय येतं? ऐकणारा, आणि तृतीय पुरुषार्थक मध्ये काय येतं? तर तो आपण तिसऱ्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा तेव्हा अन्य व्यक्ती आपण म्हणू शकतो. तर प्रथम पुरुषार्थक मध्ये काय येतं की मी, आम्ही, आपण बोलताना बोलतो ना, मी गावी जाणार आहे म्हणजे आपण स्वतःबद्दल माहिती सांगतो. द्वितीय पुरुषार्थक म्हणजे काय? ऐकणारा, म्हणजे आपण समोरच्याला विचारतो, अरे तू गावी कधी जाणार आहे? तुम्ही जेवलात का? तर आपण त्यांना विचारतो, म्हणजे तो काय करतो? ऐकण्याची क्रिया करतो. तृतीय पुरुषार्थक म्हणजेच काय? तर अन्य व्यक्ती, अच्छा त्याने अभ्यास केला का? तो शाळेत गेला का? म्हणजे आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो. असे आपले पुरुषवाचक सर्वनाममध्ये कोणते कोणते प्रकार येतात? तर प्रथम पुरुषार्थक, द्वितीय पुरुषार्थक आणि तृतीय पुरुषार्थक. तर आता आपण या तिघांचे उदाहरणं पाहूया आणि ही उदाहरणं तुम्ही नक्कीच लिहून घ्यावी, म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या भागाचे प्रकार कळतील. ठीक आहे. तर मी तुम्हाला त्या प्रत्येकाचे उदाहरण देते. ठीक आहे.